वेटवर परिचय देण्यात आलेला आहे. कोण कोण मान्यवर आले याचे किती परिचय महाराष्ट्रात सांगा. आपलं नाव सांगा. माझं नाव प्रमोद भंडारी. मी महाराष्ट्र राज्य डेबू सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे आणि नांदेड शहरामध्ये गुरु गोविंद सिंगजी यांच्या पावित्र भूमीमध्ये नांदेड धोबी समाजाच्या वतीने आज फार वर्षानंतर वधूवर आणि पालक मेळावा घेण्यात आलेला आहे. इतर राज्यामधून बरेच आमचे सहयोगी सहभागी झाले होते या कार्यक्रमात आणि बरेच वधूवर आणि पालक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले होते. जवळपास 100 ते 150 या ठिकाणी बायोडेटा मुलींचा आणि मुलांचा आलेला आहे आणि योग्यरित्या आम्ही कार्यक्रम आज पार पडला. नांदेड येथे सकल धोबी समाज, सर्व धोबी समाजाच्या माध्यमातून अखिल भारतीय परीट सेवा मंडळ, नॅशनल धोबी महासंघ, डेबूजी फोर्स आणि इतर सर्व परीट समाजातील आमच्या मंडळींनी वधू आणि वर यांच्या आणि पालकांच्या परिचय मेळाव्यासाठी आज हे आयोजन केलेलं आहे. अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी नॅशनल धोबी महासंघाचे राष्ट्रीय लेवलचे अध्यक्ष आदरणीय रजेकजी दिल्लीहून आले होते. अनिलजी शिंदेसाहेब अकोल्याहून आले होते. त्याच्यानंतर दिल्लीवरून रजक समाज राजीव कुमार हे आले होते आणि आमचे अखिल भारतीय परीट धोबी सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय बालाजी शिंदेसाहेब, या हॉटेलचे मालक प्रसिद्ध बालाजी बितर आणि सर्व या ठिकाणी नांदेड जिल्ह्याची डेबूजी महासंघाची सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अगदी खूप छान झाला. या कार्यक्रमासाठी पालक आणि मुलं आणि मुली, वर आणि वधू यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळपास 60 ते 70 वधूवर यांची नोंदणी झाली आहे आणि या कार्यक्रमातून समाजाला एक चांगला संदेश देण्यात आला की बाबा असे कार्यक्रम यापुढे होत राहतील. हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम छान तर झालाच, एक पॉझिटिव्ह मेसेज पण गेला की समाजात आमचा खूप सुशिक्षित आहे, चांगल्या पदावर लोक आहेत आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे वर आणि वधू यांना स्थळं पटल्यानंतर याची एक स्मरणिका किंवा पुस्तक तयार होईल आणि PDF माध्यमातून त्यांना माहिती देण्यात येईल. सर्व मीडियाला विनंती आहे की जास्तीत जास्त समाजापर्यंत हा मेसेज ठिकाणी आपण पोहोचवू. नांदेड या महानगरपालिकेच्या पावनभूमीत गोदातीर गुरु गोविंद सिंग आणि या ठिकाणी पावनभूमीमध्ये आज नांदेड शहरामध्ये हा विसावा गार्डनमध्ये, विसावा हॉटेलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला वधूवरांचे वधूवर जवळजवळ 60, 70, 80 पर्यंत या ठिकाणी अपेक्षेच्या बाहेर आले आणि हा कार्यक्रम एवढा भव्य झाला की तो एवढा कार्यक्रम या अगोदर कधी झाला नाही. या कार्यक्रमाला दिल्लीवरून विमानाने काही कार्यकर्ते आलेले आहेत आणि गुजरातवरून आले, उत्तर प्रदेश आणि बिहार आणि आंध्र आणि कर्नाटक या राज्यातून या ठिकाणी मुंबईवरचे लोक कालच आले 4 वाजता आणि दिल्लीचे लोक कालच आले. त्यांची व्यवस्था आम्ही यात्री निवासमध्ये केली होती आणि या कार्यक्रमाला एवढा काही प्रतिसाद दिला लोकांनी की ते असं कधी मनोभावे नव्हतं की बा एवढा कार्यक्रम होईल. या नवीन मंडळी असताना, यांना अनुभव नसताना हा नांदेड शहरातला परीट धोबी समाजाचा पहिला मेळावा आहे आणि यापुढे या मेळाव्याच्या दुप्पट तिप्पट मेळावा आम्हाला पुढच्या वर्षी घ्यायचा आहे असं आम्ही ध्येय दिलेलं आहे, ठरवलेलं आहे, आवाहन केलेलं आहे की त्या लोकांनी हे आव्हान स्वीकारलं आहे की आम्ही हा कार्यक्रम पुढच्या वर्षीला याच्या तिप्पट करू. कारण या वर्षीला जे प्रतिसाद मिळाला तो प्रथम वर्ष असल्यामुळे या प्रमाणामध्ये भरपूर या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आणि नांदेड शहराचं नाव लौकिक राहावं असा प्रतिसाद मिळाला की या नांदेड शहराचं काहीतरी लोकांना आकर्षण आहे. म्हणूनच एवढे मुंबई, गुजरात एवढ्या लांबचे लोक या ठिकाणी नांदेड शहराला भेट द्यावं अशी त्यांना मनोमन वाटत होतं की नांदेडमध्ये हा मेळावा होता
आम्ही जरूर नांदेडला जावं आणि येणार म्हणून त्यांनी सांगितलं होतं.